पर्यटन स्थळ माथेरान येथे राजकीय सर्वपक्षीय माथेरानवासियांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली. भारतातील थंड हवेचे ठिकाण प्रदूषणविरहित माथेरान येथील लोकसंख्या जेमतेम 4 ते 5 हजार या आकडेवारी संख्येत आहे. ब्रिटिशकालीन नियमात चालणारे हे पर्यटन स्थळ येथे नगर परिषद असून नुकत्याच माथेरान येथे नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. येथे प्रमुख राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय जनता पार्टी व मनसे आणि शेतकरी कामगार पक्ष असे प्रमुख राजकीय पक्ष असून नुकतीच पार पडलेली नगर परिषदेची निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात माथेरानमध्ये पार पडल्या. जगभरातील स्वच्छ हरित व थंड हवेचे ठिकाण असणारे माथेरान हे पर्यटकावर अवलंबून असल्याने या ठिकाणी गावचा विकास याकडे पूर्णतः लक्ष दिले जाते. राजकीय पक्ष कोणतेही असो, परंतु येथे विकासाला जास्त महत्त्व दिले जाते. अशाच परिस्थितीत संपूर्ण भारतभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेतृत्व असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले आणि संपूर्ण भारतभर शोककळा पसरली. असा नेता पुन्हा होणे नाही आणि म्हणून 2 फेब्रुवारी 2026 कम्युनिटी हॉल माथेरान येथे सर्व राजकीय पक्षीय श्रद्धांजलीची शोकसभा माथेरान येथे घेण्यात आली. माथेरानचे नवचर्चित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी सह माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर व नगरसेवक शिवाजी शिंदे सह नवचर्चित सर्व नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती. यांच्यासह माथेरानमधील नागरिक, पुरुष व महिलांची उपस्थिती लक्षणीय पाहण्यास मिळाली. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले व अतिशय दुःखद वातावरण सभेत दिसून आले. सर्व नागरिकांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून सभेची सांगता करण्यात आली. चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान.